नमस्कार शेतकरी मित्रांनो, रविराज ॲग्रो युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टरबूज पिकाची मोठ्या प्रमाणावरती लागवड होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टरबूज पिकाचं सुरुवातीचं करायचं असलेलं खत व्यवस्थापन याविषयी या ठिकाणी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, योग्य वेळी योग्य असं खताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी जर केलं आणि पिकाला आवश्यक असणारी जी काही मूलद्रव्य आहेत ती आपल्या जमिनीच्या माध्यमातून आपल्या पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध झाली तर चांगल्या प्रतीचा माल, चांगल्या प्रतीचं क्वालिटी आणि जास्तीत जास्त आणि भरघोस अशा प्रकारचं उत्पन्न हे आपल्याला त्यातून आपल्या पिकामधून त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, टरबूज पिकाचं खत व्यवस्थापन करण्याच्या आधी आपल्याला आपल्या टरबूज पिकासाठी आवश्यक असणारी जी काही जमीन आहे ती म्हणजे हलकी, मध्यम आणि चांगल्या प्रतीचा निचरा होणारी जमीन आपल्याला टरबूज पिकासाठी त्या ठिकाणी निवडणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि अशा प्रकारच्या जमिनीमध्ये टरबूज पिकाची लागवड करत असताना आपल्याला जे काही खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करायचं आहे त्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला त्या ठिकाणी 10 मेट्रिक टन असं चांगल्या प्रतीचं कुजलेलं शेणखत हे आपल्याला मशागत करत असताना आपल्या जमिनीमध्ये मिक्स करणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर 12-32-16 असेल किंवा तुमचं 10-26-26 असेल किंवा 18-46 असेल, ही साधारणपणे एक बॅग 1 एकर क्षेत्रासाठी आणि त्यासोबत एमओपी म्हणजे तुमचं मेरट ऑफ पोटॅश साधारणपणे एक बॅग आणि या खतांसोबत आपल्याला त्या ठिकाणी निंबोळी पेंट साधारणपणे 250 किलो हे आपल्याला वापरणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर त्यासोबतच आपल्याला झिंक सल्फेट तुमचं 10 किलो असेल, फेरस सल्फेट साधारणपणे 5 किलो आणि तुमचं बेन्सल्फ जे मार्केटमध्ये येतं म्हणजे सल्फर 90% हे साधारणपणे 10 किलो हे त्या ठिकाणी वापरणं अत्यंत महत्वाचं आहे. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला ट्रायकोडर्मा जी काही पावडर फॉर्म मध्ये येतं किंवा दाणेदार फॉर्म मध्ये सुद्धा आता मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला साधारणपणे 5 किलो आपल्या बेसल डोस मध्ये या खतांसोबत मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी वापरणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण जी काही जमिनीतील बुरशीजन्य प्रादुर्भाव आपल्या पिकाला त्या ठिकाणी होतो त्यासाठी हा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी जी आहे ती आपल्याला त्या ठिकाणी वापरणं महत्वाचं आहे. सोबतच ट्रायकोडर्मा आपल्याला साधारणपणे 4 किलो दाणेदार फॉर्म मध्ये जो येतो तो आपल्याला या खतांसोबत मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी वापरणं हे अतिशय महत्वाचं आहे. अशा प्रकारचं खत व्यवस्थापन केल्याच्या नंतर जी काही आवश्यक आपल्या पिकाला मूलद्रव्य आहे ती आपल्या जमिनीच्या माध्यमातून पिकाला त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि चांगल्या प्रतीचं माल, चांगल्या प्रतीचं उत्पन्न हे आपल्याला टरबूज पिकातून त्या ठिकाणी नक्कीच मिळणार आहे. सोबतच मित्रांनो, जी काही जीवाणू खतं आपल्याला त्या ठिकाणी येतात म्हणजे लागवड केल्याच्या नंतर पहिली जी ड्रेंचिंग आपल्याला आपल्या टरबूज पिकासाठी त्या ठिकाणी करायची आहे, ड्रेंचिंग करत असताना अझोटोबॅक्टर असेल, पीएसबी असेल, केएमबी असेल किंवा झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असतील आणि सोबतच पावडर फॉर्म मध्ये येणारा जो काही मायक्रोरायझा आहे तो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्या पिकाला त्या ठिकाणी देणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण ही जी काही जीवाणू खतं आहेत मित्रांनो, ही जीवाणू खतं आपल्याला जमिनीमध्ये असणारे जे काही सगळे आपण आतापर्यंत रासायनिक घटक त्या ठिकाणी आपल्या पिकाला दिलेले आहेत, जे काही अन्नद्रव्य पिकाला दिलेलं आहे ते उपलब्ध करून देण्याचं काम ही जीवाणू खतं त्या ठिकाणी करणार आहेत. म्हणूनच आपल्याला जीवाणू खतांचा वापर करणं सुद्धा आपल्याला टरबूज पिकासाठी अत्यंत त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी रविराज ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे काही प्रश्न असतील किंवा आपण कोणत्या प्रकारचा वाण त्या ठिकाणी केलेला आहे त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकता. धन्यवाद.